पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. किंवा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. जगद्गुरू जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुजारी देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानावरती आरूढ असणाऱ्या जगद्गुरू तुकोबराय महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबराय महाराज कर्ममार्गाच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत, भक्तिमार्गाच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत, ज्ञानमार्गाच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत, आणि अशा संतांची सेवा केल्यानं आयुष्यात काय फळ मिळतं या संदर्भातलं चिंतन करणारा अभंग आहे. विठ्ठल ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की जय. कावणे नावाचं हे गाव, या गावात सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 135. जवळपास 11 तप या गावानं पाहिलेली आहेत आणि 12व्या तपाकडं वाटचाल आहे आपली. आणि अशा सुंदर पद्धतीनं या छोट्याशा गावामध्ये वारकरी परंपरा जपून ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम आपण सर्वजण करीत आहात. हे खूप कौतुकास्पद, खूप अभिमानाची, नैतिकतेला जपून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि वारकरी परंपरेनं देव जो जोडला तो आपल्या नैतिकतेशी जोडला आहे. म्हणून देवाला जपणं म्हणजे तुमच्या माझ्या नैतिकतेला जपणं असा भाग होतो. आणि ही नैतिकता आपण जपून ठेवली गेली 135 वर्ष. त्यामुळे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि अशा गावामध्ये मला वाटतं दुसरी संधी कीर्तनाची करण्याची मला मिळते आहे. मी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती पहिल्यांदा विनम्रतेनं नतमस्तक होतो, सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की. लोक हो, ज्या क्षणी आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या क्षणी आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, ज्या क्षणी आपण माणूस प्राणी म्हणून जन्माला आलेलो आहोत, त्या क्षणापासून एक गोष्ट सातत्यानं आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे धावलेली आहे. तुम्ही आम्ही आज सगळेजण इथं बसलेलो आहोत. छान डोळे, छान कान, छान तोंडानं भगवंताचं नाम घेत बसलेलो आहोत. पण ज्या क्षणापासून जन्माला आलेलो आहोत त्या क्षणापासून एक गोष्ट सातत्यानं आपल्या पाठीशी लागलेली आहे आणि त्याचं नाव आहे मृत्यू. मृत्यू ही अशी गोष्ट आहे, हे असं सत्य आहे तुमच्या माझ्या जगण्यातलं.
ते कोणत्या वेळी येईल, कोणत्या वेळी घाला घालील काही सांगता येत नाही. मृत्यूच्या संदर्भातली 3 सत्यशास्त्रानं आपल्याला सांगितली. मृत्यूची वेळ ठरलेली आहे, मृत्यूचं कारण ठरलेलं आहे आणि मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये मृत्यू ही अशी गोष्ट आहे की ती कोणत्याही वेळी कधीही येऊ शकते. तुमचा माझा जन्म कोणाच्या घरात व्हावा, तुमचा माझा जन्म कुठे व्हावा हे जसं तुमच्या माझ्या हातात नाही, पण तुम्ही आम्ही ज्या क्षणाला जन्माला आलेलो आहोत त्या क्षणापासून मृत्यू मात्र तुमचा माझा पाठलाग करतोय. आणि मृत्यू इतक्या जबरदस्त पद्धतीनं पाठलाग करतोय की तुम्ही आम्ही तुमच्या माझ्या शरीराचा अहंकार कितीही बाळगून बसलो, तुमचा माझा अहंकार कितीही घेऊन बसलो, तरी मृत्यू नावाची गोष्ट अशी आहे की ती जर आली, त्यानं जर यायचं ठरवलं, तुमच्या माझ्या मृत्यूची वेळ जर आली असेल तर तो कुणाच्याही बापाला ऐकत नाही, तो येतो म्हणजे येतो. संतांनी सांगितलं तुमचं माझं काय घेऊन बसला, तुमच्या माझ्या घरातलं कोण कोण गेलंय त्याची यादी करून बघा म्हणे. संतांनी सांगितलं तुमच्या माझ्या घरातलं कोण कोण गेलं, संतांनी यादी केली. आजा मेला, पंजा मेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला, उठा उठा लागा पाठी भय आले मोठे. संतांनी सांगितलं की तुमच्या माझ्या घरातलं कोण जायचं राहिलंय सांगा ना. आजा मेला, पणजा मेला, बाप म्हसणा गेला. संत वर्णन करतात देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला, उठा उठा लागा पाठी भय आले मोठे. हे भय कशाचा आहे? लोक हे भय मृत्यूचं आहे. आणि मृत्यू हे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या कारणासहित तुमच्या माझ्या आयुष्याच्या वाटेवरती तो येऊन बसलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू, तुम्ही आम्ही आज इथं बसलेलो आहोत, मृत्यू तुमच्या माझ्या आयुष्याची जर वेळ ठरलेली असेल तर मृत्यू तुमच्या माझ्या आसपासच बसलेला असतो. तो कोणाच्या कशाही पद्धतीने येऊन बसेल, पण तो बसलेला असतो महाराज. आजूबाजूला बघण्याची गरज नाही तशी, पण मृत्यू जर ठरलेला आहे ना तर मृत्यू तुमच्या माझ्या शेजारी बसतो म्हणजे बसतो. त्याला काही सांगावं लागत नाही वेगळं काही. म्हणून मृत्यूच्या संदर्भातलं हे चिंतन तुमच्या माझ्या आयुष्याच्या वाटेवर संतांनी आणून टाकलं. पण लोक हो, मृत्यूचं हे सत्य जरी तुमच्या माझ्या वाटेला आलेलं असलं, मृत्यू हा जरी तुम्हा आम्हाला माहिती जरी असला, दुर्दैव इतकं आहे तुमच्या माझ्या माणसाचं, माणूस म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलेल्याचं, की मृत्यू जरी सत्य होऊन आमच्या पुढं मागे उभा असला ना तरी सुद्धा दुर्दैव हे आहे की आम्हाला त्याची भीती वाटेनाशी झाली आहे. कारण मृत्यू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण घाबरायचंच नाही असं ठरवलेलं आहे. आणि जर मृत्यू नावाच्या गोष्टीला, मृत्यू नावाच्या सत्याला जर आपण घाबरलेलो असतो ना तर मी तुम्हाला सांगू, तुम्ही आम्ही इतके बेबंदशाहीनं जगलो नसतो, वागलो नसतो. हे इतकी मात्र सत्य आणि सत्य गोष्ट आहे. मला सांगा ना, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जर मृत्यू जर आहेच आहे तर मला सांगा ना, मृत्यूला घाबरण्यासाठी आणि तुम्हाला आम्हाला मोक्ष मिळवण्यासाठी आम्ही काय केलं हो? तर याची यादी जर नाही म्हणून, काहीच केलं नाही म्हणून जर येत असेल तर लक्षात ठेवलं पाहिजे की अजून आपण परमार्थ नावाच्या गोष्टीला सुरुवात केलेली नाही. कारण संत महात्मे हे एकमेव असे आहेत की जे संसार नावाच्या गोष्टीमध्ये यायला घाबरतात. महात्म्याचं वर्णन करत असताना आणि त्यातल्या त्यात शुकाचार्य नावाच्या महात्म्याचं वर्णन करत असताना नामदेव महाराजांनी शुकाचार्यांचं वर्णन केलं. नामदेव महाराज बोलतात, ब्राह्मणाचे पोर एका खेळासी भ्याले. आणि काय झालं हो? 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. शुकाचार्य नावाच्या महात्म्याचं नामदेव महाराजांनी केलेलं वर्णन आहे की शुकाचार्यांसारखा महात्मा किती मोठा, इतका मोठा, इतका मोठा, ज्यानं भागवत नावाचा ग्रंथ पुन्हा नव्यानं जगाला उलगडून सांगितला, इतका मोठा महात्मा. पण हा महात्मा सुद्धा संसारामध्ये यायला घाबरतो म्हणे. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, ब्राह्मणाचे पोर एका खेळासी भ्याले. कोणता खेळ? संसार नावाच्या खेळाला घाबरला म्हणे. काय झालं? 12 वर्ष लपाले रे. कुठं लपतं ते? आईच्या गर्भात लपून बसला म्हणे. आता मला सांगा, तुमचा माझा जन्म फार तर फार 9 महिने 9 दिवस, काही जण 7व्या 8व्या महिन्यातच हल्ली जन्माला यायला लागले, पण तुम्ही आम्ही निदान 9व्या महिन्यात तरी जन्माला येतो की नाही. पण शुकाचार्य नावाचा महात्मा संसार नावाच्या गोष्टीला, खेळाला घाबरला म्हणे. आणि किती वर्ष आईच्या गर्भात लपून राहिला? 12 वर्ष लपून राहिला. संतांनी वर्णन केलं की बाप म्हणायला लागला, अरे बाबा ये बाहेर आता तरी. त्याने सांगितलं, तुम्ही म्हणून चालणार नाही. कुणाला म्हणावं लागेल? ज्यानं या जगाला जन्म दिला त्यानं येऊन म्हटलं ना मग मी नक्की बाहेर येईन. महाराज स्वतः भगवंत आला, शुकाचार्यांना म्हणाला, अरे बाहेर ये. शुकाचार्य म्हणाले, तुम्ही कोण? अरे बाबा मीच तो ज्यानं जग निर्माण केलं. मग शुकाचार्य आले बाहेर, पण महाराज भगवंतानं बोलावून सुद्धा
शुकाचार्य कॉन्फिडन्सनं बाहेर नाही आले, आत्मविश्वासानं बाहेर नाही आले. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, कापत कापत बाहेर आले, घाबरत घाबरत बाहेर आले आणि नागवेची पळून गेले रे. संसारात थांबले नाहीत शुकाचार्य महाराज, तसेच पळून गेले संसारातून. मला सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही आम्ही मंडळी, तुम्ही आम्ही माणसं ही संसाराला न घाबरता जगतो, पण महात्मे मात्र संसाराला घाबरत घाबरत जगतात. त्यातल्या त्यात नामदेव महाराजांनी शुकाचार्यांचं वर्णन केलं. पण लोक हो, तुम्हाला सांगू की तुम्ही आम्ही जरी संसारात जन्माला आलेलो असलो तरी सुद्धा वारकरी परंपरेनं मात्र काय केलं तर वारकरी परंपरेनं महत्त्वाची मेख मारली की संसारात मनुष्य म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत, प्राणी म्हणून जन्माला आलेलो आहोत, तर या मनुष्य प्राण्याला मात्र संसारात जन्माला आल्यानंतर काय करावं आणि त्यानं मोक्षपदाला जावं याची मात्र तरतूद संत परंपरेनं साध्या सोप्या भाषेमध्ये करून ठेवली. आणि म्हणून लोक हो, तुम्ही आम्ही वारकरी परंपरेत आलो. काय करून ठेवलं, काय केलं संतांनी तुमच्या माझ्यासाठी? लोक हो, तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर तो भगवंत प्राप्त व्हावा, तो देव आम्हाला मिळावा याची तरतूद करून ठेवली. काय केलं तर संतांनी तुम्हाला सांगितलं की बाबांनो, तुमच्या माझ्या हृदयातलं काहीतरी हरवलंय म्हणे. काय हरवलंय? काहीतरी हरवलंय. संतांनी सांगितलं की तुमच्या माझ्या आयुष्यातलं काहीतरी हरवलंय. काय हरवलंय? ज्ञानोबाराय महाराज वर्णन करतात की नाही, तैसे हरपले आपण पे पावे, तरी संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. हा, ज्ञानेश्वर महाराज बोलतात की नाही, हरपले आपण पे पावे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात आपल्यातलं हरवलंय म्हणे. काय हरवलंय? आपल्यातलं काही ना काय हरवलंय. ते जर सापडवायचं असेल तर काय करावं, तरी संता ते पाहता गिवसावे. ते संतांना जाऊन विचारावं की तुमच्या माझ्या हृदयातलं काय हरवलंय. मग जर संतांना जाऊन विचारायचं असेल, संतांनी त्याचं उत्तर द्यायचं असेल तर काय करावं? वाणावे ऐकावे त्याची सदा, की संतांचं वर्णन करावं म्हणे, संतांनी सांगितलेलं ऐकावं म्हणे. मग मात्र आपल्याला हरवलेलं सापडतं बरं का. हा, म्हणजे आपल्या मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्यातलं जे काही हरवलेलं आहे ते हरवलेलं सापडवायचं असेल तर आपल्याला संतांकडे जावं लागतं, संतांचं वर्णन करावं लागतं, संतांचं ऐकावं लागतं. पण लोक हो, तुम्हाला सांगू, जर आम्हाला संतांचं वर्णन करायचं आहे, जर आम्हाला संतांचं ऐकायचं आहे, तर आम्हाला संत म्हणजे काय हे नेमकेपणानं कळलं पाहिजे. संत कुणाला म्हणावं, संत कसे आहेत हे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये कळालं पाहिजे. अन्यथा दुर्दैव असं आहे, आपण कुणाच्याही पाठीमागे धावत राहतो, त्यांना संत म्हणत राहतो, आणि ज्याच्या पाठीमागे धावायचं आहे त्याच्या पाठीमागे धावत नाही, ज्याच्या पाठीमागे धावायचं नाही त्याच्या पाठीमागे धावत राहतो, त्यांना संत म्हणत राहतो. आणि दुर्दैवानं ती माणसं अहंकारानं जंतपदापर्यंत पोहोचलेली असतात. आपण त्यांना संत म्हणतो आणि जिथं आपल्याला देवप्राप्ती मिळवायची असते तो देव आम्हाला तिथं मिळत नाही. म्हणून लोक हो, जे संतांनी सांगितलं त्यांच्या पाठीमागे धावावं. मग कोण आहेत हे संत? तर महाराज ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकोबराय महाराजांपर्यंत, अगदी निळोबाराय महाराजांपर्यंत ही संत महात्मे मंडळी, अगदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा इथंपर्यंत आपण विचार करा, ही सगळी संत महात्मे मंडळी आहेत. यांनी आपल्याला आपल्या जगण्याचा एक नेमका मार्ग सांगितला की संसारामध्ये आले आहात ना, तर तुम्ही हे केलं पाहिजे. काय करावं तर लोक हो, संतांच्या शब्दांवरती विश्वास ठेवत चालावं. संतांचं वर्णन करावं म्हणजे काय, संतांचं ऐकावं म्हणजे काय. तर तुम्ही आम्ही 21व्या शतकामध्ये आज संतांना पाहू शकत नाही, पण संतांनी जे लिहून ठेवलं त्याला मात्र नक्की आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, वाचू शकतो. मग काय करावं त्यासाठी? काही नाही हो, वर्षभर आपल्या घरामध्ये जी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे, जो अगदी फडक्यामध्ये आपण बंदिस्त करून ठेवतो, त्याला श्रद्धेनं पुसतो, त्याच्याच वरती तांदूळ टाकतो, त्याच्याच वरती बुक्का टाकतो. अनेकांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी घेऊन वर्षानुवर्ष झालेत, कधी उघडली असेल मला माहीत नाही, पण लोक हो, त्याला उघडून विश्वासानं वाचणं आणि त्या मार्गानं चालत राहणं म्हणजे संतांचं वर्णन करणं. मग काय करावं, कसा विश्वास ठेवावा? काही नाही, फार लांब जात नाही. तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये विठोबा अण्णा उपळावीकर नावाचे एक निष्ठावान वारकरी होऊन गेले. काय नाव सांगितलं मी? विठोबा अण्णा उपळावीकर. उपळावी नावाचं त्यांचं गाव सांगली जिल्ह्यातलं. विठोबा अण्णा लहान होते महाराज, आणि विठोबा अण्णा लहान होते. लहान असताना आईनं सांगितलं, जा म्हणे गावामध्ये पारायण आहे ज्ञानेश्वरीचं, ऐकायला जातोस का? विठोबा अण्णा म्हणाले, जातो. वाचायला जातोस? जातो म्हणे. घरातली ज्ञानेश्वरी घेतली. इयत्ता 4थीतले विठोबा अण्णा गेले ज्ञानेश्वरी वाचायला. पण पहिल्या दिवशी जे कोणी पारायणाला बसलेले आहेत, जे कोणी पारायणाचे मुख्य वाचक आहेत,
त्यांनी इतक्या इतक्या वेगानं वाचली ज्ञानेश्वरी, विठोबा अण्णांना काही कळाली नाही. घरी आले आणि घरी आल्यानंतर आईला सांगितले, हे बघ आई, मी पहिल्या दिवशी गेलो, आता पुन्हा जाणार नाही. आई म्हणाली, का रे बाळा? काही नाही म्हणे, जे वाचतायत ते इतक्या वेगानं वाचतायत, काही कळालं नाही म्हणे, नुसता हात फिरवत बसलो. आई म्हणाली, हरकत नाही बाबा. बरं, आई अशी की लेकराला पाठवायचं, आई मात्र घरात निवांत. आई शेवटच्या दिवशी गेली, 8व्या दिवशी, काल्याच्या दिवशी. जेवायला मिळतं मस्त. आई गेली काल्याच्या दिवशी. महाराजांना विचारलं, हो म्हणे, आमचा विठोबा पहिल्या दिवशी आला होता. हो आला होता. पहिल्या दिवशी त्याने तुम्ही इतक्या वेगानं वाचलं म्हणे, त्याला काही कळालं नाही. मग तू घरी आला, बसला तसाच, पुन्हा आलाच नाही वाचायला. मग विठोबा अण्णाला ते महाराज म्हणाले, बाबा इकडे जवळ ये. जवळ घेतलं. जवळ घेतल्या घेतल्या ते म्हणाले, काय बाबा काय झालं? तुम्ही इतक्या वेगानं वाचलं म्हणे, काही कळालं नाही. एक काम करतोस काय, वाचायची गरज नाही. मग रोज सकाळी उठतो, घरात ज्ञानेश्वरी आहे, काही नाही, त्याच्या गाठी सोडायच्या, 2-4 पानं पलटायची, पुन्हा गाठी बांधायच्या. जमेल? सोपं आहे म्हणे, काही अवघड नाही, जमेल म्हणे. विठोबा अण्णांनी काय केलं, रोज सकाळी उठावं, आंघोळ करावी, ज्ञानेश्वरीच्या त्या वरच्या फडक्याची गाठ सोडवावी, 2-4 पानं पलटावावी, पुन्हा ज्ञानेश्वरी बांधून ठेवावी, पुन्हा दुसरा दिवस गाठ सोडावी, 2-4 पानं पलटावी, पुन्हा ज्ञानेश्वरी बांधून ठेवावी. गाठ सोडण्याच्या आणि गाठ बांधण्याच्या नादात विठोबा अण्णांना ज्ञानेश्वरी वाचायचं वेड लागलं. इतकं वेड लागलं की सकाळी हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यावी, संध्याकाळ झालेली कळेना. एक दिवस तर असा झाला, सायकल एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये ज्ञानेश्वरी. रानात जायला लागले, रानात एका हाताने दुसरं शेताचं काम चालू आहे, दुसऱ्या हातात ज्ञानेश्वरी. इतक्या निष्ठेनं विठोबा अण्णा ज्ञानेश्वरी वाचायला लागले. मी तुम्हाला सांगतो, एक दिवस त्यांच्या गुरूंनी सांगितलं, एक काम कर म्हणे, तू तर शिकायला लागलास, लोकांना शिकवायला लाग. विठोबा अण्णा गावागावात जाऊन ज्ञानेश्वरीची पारायणं करायला लागले. इतकी पारायणं करायला लागले की गाव वेडं व्हायला लागलं. मग एके दिवशी त्याच सांगली जिल्ह्यामध्ये एक बेरडमाची नावाचं गाव आहे. काय गावाचं नाव आहे? बेरडमाची नावाचं गाव आहे. त्या बेरडमाची नावाच्या गावात विठोबा अण्णा गेले. लोकांनी बाकीच्या सांगितलं, होत्या गावात जाऊ नका. एकही गावातला माणूस असा नाही जो दारू पित नाही म्हणे. अख्खं गाव दारुडा आहे, काय करता त्या गावात जाऊन? बरं, गाव नुसतं दारुडा असून चालणार नाही म्हणे. तिन्हीच्या तिन्ही दरोडेखोर अट्टल पंचक्रोशीतले त्याच गावात राहतात, कशाला जाता? विठोबा अण्णा गेले. वेडी माणसं असतात अध्यात्माच्या पाठीमागे लागलेली, आणि तीच माणसं क्रांती करत असतात. विठोबा अण्णा गेले. गावामध्ये एक छोटंसं मंदिर स्वतः झाडून काढलं विठोबा अण्णांनी आणि बसले. लोक दारूच्या बाटल्या घेऊन आले. काहीतरी गावात नवीन उपक्रम आला आणि विठोबा अण्णाला म्हणले, का हो म्हणे, काय करता? काय नाही बाबा, ज्ञानेश्वरीचं पारायण करायला बसलो. बसू का म्हणे? बसा ना. लोक दारूच्या बाटल्या घेऊन पारायणाला बसली. काही दिवस गेले. लोक म्हणले, अण्णा हे तुम्ही जे काय वाचताय ते दारूच्या बाटल्या घेऊन बसणं वाईट दिसतंय, मग झाल्यावर पिऊ का म्हणे? काही अडचण नाही म्हणे, काही अडचण नाही. लोकांनी काही दिवसांनी लोक म्हणाले, अण्णा ते झाल्यानंतर दारू पिणं वाईट वाटतंय, मग दारू सोडू का म्हणे? अण्णा म्हणले, तसं का होईना, काही अडचण नाही. मी तुम्हाला सांगतो, त्या गावाचं नाव होतं बेरडमाची. गाव अख्खं दारुडं होतं. ज्ञानेश्वरीच्या वाचनानं गाव अख्खं व्यसनमुक्त झालं. मी तुम्हाला सांगतो, जे अट्टल दरोडेखोर होते ते अट्टल कीर्तनकार झाले. त्या गावाचं नाव बेरडमाची होतं, ते गावाचं नाव बदललं, गावाचं नाव झालं सज्जनमाची. मला सांगा फक्त, सुरुवात कशानं झाली? ज्ञानेश्वरीच्या शब्दानं झाली. मला सांगायचा मुद्दा हेच आहे की विठोबा अण्णासारखं लेकरू ज्याची सुरुवात गाठ सोडण्यापासून गाठ बांधण्यापर्यंत होते, मला जर सांगा, रोज सकाळी उठल्या गाठ सोडण्यानं ज्ञानेश्वरीचा प्रवेश होत असेल, तर अंतरंगातल्या गाठी फोडायला ज्ञानेश्वरीचा वेळ आणि काळ जर आम्ही आमच्या आयुष्यात घालवला, तर अंतरंगातल्या गाठी फोडायला किती वेळ लागतो हो? काही वेळ लागत नाही. म्हणून लोक हो, संत असणं म्हणजे काय, संतांचं वर्णन करणं म्हणजे काय, तर ज्या ग्रंथरूपानं संत जिवंत आहेत त्या ग्रंथांचं वर्णन करणं, त्या ग्रंथांचं वाचन करणं, त्या ग्रंथांचा जय जयकार करणं आणि त्याचा अंतरंगामध्ये आचरण करणं, याला म्हणावं संतांचं वर्णन करणं. विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. हो, मग हे जर संत या पद्धतीनं तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जिवंत असतील, तर मला पुढचा मुद्दा एवढाच सांगायचा आहे, लोक हो, या संतांचं वर्णन करावं लागतं. मग तुकोबरायांकडे एक साधक गेला. तो साधक म्हणाला, कळालं म्हणे,
तुमच्या माझ्या आयुष्यामधली जर संसार रूपी आयुष्य जगत असताना तुमच्या माझ्या आयुष्यातलं हृदयातलं जे हरवलंय ते जर सापडवायचं असेल तर संतांचं वर्णन करावं कळालं. पण तुकोबरायानं त्या साधकाने विचारलं, मला सांगा म्हणे, संतांचं वर्णन करावं करतो म्हणे, पण मला सांगा संत नेमके आहेत तरी कसे ते तरी सांगा. तुकोबराय म्हणाले, कर्म मार्गाच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत. अभंगाचं पहिलं चरण. पवित्र सोवळी सोवळी ज्यांचा आवडता देवा संतांनी सांगितलं. तुकोबराय महाराज म्हणाले, कर्म मार्गाच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत. एक म्हणे संत पवित्र आहेत, एक, आणि संत सोवळी आहेत, दोन. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, पवित्र म्हणजे काय हो. तर पवित्र म्हणजे शुद्ध, आणि सोवळी म्हणजे काय. तर सोवळी म्हणजे सुद्धा शुद्धच अर्थ होतो. कसं काय हो. कारण आपण सोवळं का नेसतो त्याचं कारण आहे, आपण जे काही कर्म केलेली आहेत किंवा आपण जे काही करत आहोत, देवपूजा करत आहोत, आपण नैवेद्य दाखवत आहोत, ते शुद्ध रूपानं दाखवावा म्हणून बहिरंगानं शुद्ध होण्याचं लक्षण काय, तर सोवळं नेसणं. म्हणजे सोवळं या शब्दाचा अर्थ सुद्धा शुद्ध होतो, पवित्र या शब्दाचा अर्थ सुद्धा शुद्ध होतो. मी जर इथं म्हटलं की इथं जेंट्स पण बसलेत आणि पुरुष पण बसलेत, चालणार आहे का. नाही चालणार. एकतर जेंट्स म्हणा किंवा पुरुष म्हणा. मी लेडीज पण बसलेत आणि बाया पण बसलेत असं म्हणून चालेल का. नाही चालणार. एकतर लेडीज म्हणा किंवा महिला किंवा बाया म्हणा. मुद्दा काय की एका शब्दाचा अर्थ एकाच वेळा उच्चारणं. मग जगद्गुरु तुकोबराय महाराज एकाच शब्दासाठी दोन शब्दांचा अर्थ का लावतायत, त्याचं कारण आहे. या दोनही शब्दांचा अर्थ जगद्गुरु तुकोबराय महाराजांनी वेगवेगळ्या अर्थानं लावला. एक म्हणजे पवित्र आणि दुसरा म्हणजे सोवळी. संत पवित्र आहेत एक आणि संत सोवळी आहेत दोन. म्हणजे काय तर ऐका, पवित्र या शब्दाचा अर्थ आपल्याला 4-5 पद्धतीनं करता येतो. थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. पवित्र या शब्दाचा अर्थ आपल्याला 4-5 पद्धतीनं करता येतो. कसा करता येईल. एक, रूपतः पवित्र. एक, संस्कारतः पवित्र. 2, कालतः पवित्र. 3, कुलतः पवित्र. 4, संबंधतः पवित्र. 5, स्वरूपतः पवित्र. अशा अर्थानं संस्कारतः पवित्र, अशा 5-6 पद्धतीनं आपल्याला पवित्र या शब्दाचा अर्थ करता येतो. पहिला विचार करूया, कालतः पवित्र. कालतः पवित्र या शब्दाचा अर्थ काय, तर संत हे असे आहेत जे भूतकाळात सुद्धा पवित्र होते, जे वर्तमान काळात सुद्धा पवित्र आहेत आणि जे भविष्य काळातही पवित्र राहणार आहेत, म्हणून त्यांना संत म्हणावं. या अर्थानं संत कसे आहेत, पवित्र आहेत. एक. दुसरा अर्थ सांगतो, कुलतः पवित्र. संत ज्या कुलामध्ये जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे म्हणे. काय, संत ज्या कुळामध्ये जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ, जेते हरीचे दास जन्म घे. हरीचे दास जन्म घेती
तीन चाली झाल्या. हा, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. संतांनी वर्णन केलं कुळतः पवित्र म्हणजे काय, तर संत हे कुलतः पवित्र असतात. ज्या कुळात संत जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे म्हणे. अगदी कोणत्याही संतांचा विचार केला तरी ज्या कुळामध्ये संत जन्म घेतात ते कुळ पवित्र असतं. मला तुम्हाला सांगायचं आहे, ऐका ना. मला सांगा, हे जर गाव वास्करफडाचं गाव आहे, आपण वास्करफडातल्या वंशजांचं दर्शन का घेतो? काय कारण दर्शन घ्यायचं? कारण मल्लप्पा वास्करांच्या घरामध्ये त्या सगळ्या संत, या सगळ्या निष्ठावान वारकऱ्यांचा जन्म झाला म्हणून आपण त्यांचं दर्शन घेतो. हा, मल्लप्पा वास्कर हे मूळ पुरुष आहेत म्हणून त्यांचं दर्शन आपण घेतो. मला सांगा, जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या वंशजांचं दर्शन का घ्यावं? कारण ज्या कुळामध्ये ते जन्माला आलेत ते कुळ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचं आहे म्हणून. म्हणजे मला समजावून घ्या की ज्या कुळामध्ये संत जन्म घेतात ते कुळ पवित्र असतं बरं का. हा, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. लक्षात घ्या, संत हे स्वरूपतः पवित्र असतात. ज्या स्वरूपात संत जगतात तो स्वरूप सुद्धा पवित्र असतो म्हणे. आता मला अगदी सोप्या भाषेत तुम्हाला हे सांगायचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगतो, ऐका. स्वरूपतः पवित्र म्हणजे काय, तर लोक हो, तुम्ही आम्ही, तुमचं माझं जे आत्मतत्व आहे, मला मगाशा प्रवचनामध्ये पुन्हा जावं लागेल थोडंसं, की ज्या 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 स्वरूपामध्ये आपण जगतो आहोत ते स्वरूप नेमकेपणानं समजून घेणं. माणूस म्हणून आपण काय आहोत, ज्या देहाला आपण जन्माला आलेलो आहोत तो देह नेमका काय आहे, कुणाचा अविभाज्य घटक आहे ते नेमकेपणानं समजून घ्यावं. कुणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, की कुणाचं घर आहे, काय म्हणून जन्माला आलेलो आहोत आपण, ते नेमकेपणानं समजून घेणं. अगदी अजून सोप्या अर्थानं सांगतो बरं का, ऐका. आमच्या इकडं डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस नावाचे खूप मोठे साधक होऊन गेले, खूप मोठे वारकरी होऊन गेले. डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस हे पेशानं डॉक्टर, मिलिटरीमध्ये होते. पण स्वप्नामध्ये एकदा असं आलं की बाबा मी तुझी वाट बघतोय, नाशिकच्या राम मंदिरामध्ये मी तुझी वाट बघतोय, यावं लागेल तुला. डॉक्टरांनी म्हणजे भाईनाथ महाराजांनी ते सोडून दिलं, रिटायर झाले. आणि रिटायर झाल्यानंतर एखाद्या गावामध्ये जाऊन सेवा करावी म्हणून आमचं वेळापूर नावाचं गाव निवडलं. पण त्याच्या आधी जिथं दृष्टांत होतं तिथं जावं नेमकेपणानं म्हणून ते नाशिकला गेले. गजानन महाराज गुप्ते ज्यांनी सोहम साधना गावापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवली, त्यांच्याकडे ते गेले. तिथं त्यांना ते भेटले. म्हणजे मंदिरात प्रवेश करताना राम मंदिरामध्ये आतून आवाज आला, रे किती उशीर लावला म्हणे, किती वर्ष झालं तुझी वाट बघत होतो. आणि आत गेल्यानंतर सोहम नावाची साधना भाईनाथ महाराजांना गजानन महाराज गुप्तेंनी शिकवली. अनेक वर्ष साधना केली भाईंनी. आणि मग शेवटी काही एक सेवा करण्यासाठी आमच्या गावामध्ये आले. म्हणजे आमच्या वेळापूर नावाच्या गावाला ज्ञानोबा आणि तुकोबा याचा नेमकेपणानं अर्थ आम्हाला भाईनाथ महाराजांनी सांगितला. तर भाईनाथ महाराज आम्हाला एकदा म्हणाले की स्वरूप समजून घेणं म्हणजे नेमकं काय करणं. तर ऐका म्हणे, काय झालं, एके दिवशी माझे गुरुवर्य जाऊन अनेक वर्ष झाली होती, पण पहाटेच्या वेळी मला असं जाणवलं की ते माझ्या उशाशी येऊन बसलेत. मी अचानक जागा झालो. वाटलं पहाटेच्या वेळी माझा गुरु माझ्या उशाशी बसलाय. जाणवलं थोडंफार. उठल्या उठल्या विचारला, हो इतके वर्ष झाले जाऊन, आज काय? ते म्हणाले, काय नाही बाबा, यासाठी आलो. सोहम नावाची साधना करतोस ना? करतो म्हणे. तुम्ही नेमकेपणानं सांगितली रोज करतो. करू नकोस म्हणे, काही गरज नाही. भाई म्हणाले, का का नाही करायची? कारण सांगतो म्हणे, उदाहरण सांगतो, ऐक म्हणे. एक शेतकरी होता म्हणे. शेतकरी रानात निघाला. रानात निघाल्यानंतर काय झालं, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. काय मोडला? पायात काटा टोचला. हा, आता शेतकऱ्याकडे पायातला काटा काढायला लाचकणही नाही, सुईही नाही. मग शेतकरी काय करेल हो? तिथल्याच एका झाडाचा काटा काढेल आणि त्या काट्यानं पायातला काटा काढेल. हां, मी चांगल्या अर्थानं काट्यानं काटा काढेल म्हणतोय बरं. हां, त्यांनी पायातला काटा कशानं काढेल? तिथल्या एका झाडाच्या काट्यानं पायातला काटा काढेल. आता मला तुम्ही सांगा सगळेजण, पायातला काटा मोडलाय म्हणून तो शेतकरी जपून ठेवेल का? बरं झाला बाबा पायात मोडला, फेकून देईल. बरं, ज्या काट्यानं तो काटा काढलाय तो तरी काटा जपून ठेवेल का? नाही ठेवणार, तोही फेकून देईल. भाई म्हणाले, असं आहे की जोपर्यंत कोहम नावाचा काटा काढायचा असतो, हा, जोपर्यंत कोहम नावाचा काटा काढायचा असतो तोपर्यंत सोहम नावाचा काटा वापरावा लागतो म्हणे. सोहम नावाच्या काट्यानं कोहम नावाचा काटा काढायचा आणि मग ज्या क्षणी कोहम नावाचा काटा निघून जातो त्या क्षणी जे उरतं ते सर्वम खलविदम ब्रह्मासी असतं म्हणे.
संत स्वरूपतः पवित्र म्हणजे काय, तर स्वतःच्या स्वरूपाची नेमकेपणानं जाणीव त्यांना झालेली असते. मी का आलो, कशासाठी आलो, काय कोणत्या कामासाठी आलो, मी नेमका कुणाचा अंश आहे, हे स्वरूपतः ज्या संतांना कळालेलं असतं ते स्वरूपतः पवित्र असतात. अशा पद्धतीनं पवित्र या शब्दाचा अर्थ आहे. पण सोवळी या शब्दाचा अर्थ काय? मग सोवळी या शब्दाचा अर्थ 3 प्रकारे समजून घेऊ. सोवळी म्हणजे काय, तर जिथं विषमता नसते त्याला सोवळी म्हणा. जिथं काय नसते, विषमता नसते, म्हणजे जिथं सारं काही समान असतं त्याला सोवळी म्हणत चला. म्हणजे जिथं भेदभाव केला जात नाही, जिथं तू स्त्री आहेस मी पुरुष आहे हा भेदभाव केला जात नाही बरं का. जिथं कोणत्याही पद्धतीनं तू गरीब आहेस मी श्रीमंत आहे हा भेद केला जात नाही. जिथं तू अमक्या जातीचा आहेस मी तमक्या जातीचा आहे हा भेद केला जात नाही. जिथं कोणत्याही उचनीचपणाचा भेदभाव केला जात नाही त्याला म्हणावं विषमता नसणं, त्याला म्हणावं सोवळी. आणि हे जर समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक संतांचं चरित्र समजून घ्या. जर ज्या क्षणी नामदेव महाराज उत्तर भारताची परिक्रमा करायला निघालेत ज्ञानोबराय महाराजांबरोबर, त्या क्षणी पंढरपूरची जबाबदारी कुणावर आहे बोला? नामदेव महाराज तर बाहेर गेले, मग जबाबदारी पंढरपूरची कुणावर? महाराज जनाबाई महाराजांच्या गळ्यात विणा दिला नामदेव महाराजांनी आणि सांगितलं आजपासून पंढरपूरच्या फडकऱ्यांची फडकरी कोण, तर तू आहेस म्हणे. म्हणजे जिथं स्त्री आणि पुरुष हा भेद केला जात नाही, जिथं अमक्या जातीचा आणि तमक्या जातीचा हा भेद नाही. तुम्ही जर विचारून घ्या, संत चोखोबा महाराजांच्या पत्नीचं बाळंतपण करायला आलो कोण? स्वतः देव आला. काय बनून आला? काय बनून आला? ननंद बनून आला की नाही बोला? आला आणि बाळंतपण केलं. जिथं कोणत्याही पद्धतीचा भेद नाही त्याला सोवळी म्हणत चला. म्हणून संत हे एकमेव जगाच्या पाठीवर आहेत ज्यांनी कोणत्याही पद्धतीचा भेद न करता सगळ्यांना पंढरपूरच्या वाळवंटात एकत्रित केलं आणि सांगितलं या रे लहान थोर याती भलती नारी नर. म्हणजे तुम्ही कुणीही असा या, कारण संतांना माहिती आहे आपण ज्या धर्माचे पाईक आहोत तो धर्म नेमका कसा आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भेद भ्रम मंगळ भेद. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ. जिथं भेद केला जात नाही त्या वैष्णव धर्माचा विचार संतांनी सांगितला. म्हणून त्या अर्थानं ते सोवळी आहेत आणि जगाच्या पाठीवरती ते एकमेव या भूमंडळावरती आहेत. त्यांच्याशिवाय तुम्ही दुसऱ्या कुणाच्याही संतांच्या पाठीमागे धावण्याची गरज नाही. लोक हो, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणानं सांगतो, पुढं चालणारे जर ज्ञानोबा तुकोबा असतील तर डोळे बंद करून चालत राहा. पुढं चालणारे ज्ञानोबा तुकोबा नसतील तर डोळे उघडे ठेवून चालत राहा. कारण आपण पडण्याची जास्त भीती आहे. पडण्याची जास्त भीती आहे. म्हणजे हल्ली टी व्हीवरती येणारे महात्मे आम्हाला सांगतात, तुमचं पोरगं जर 10वीत नापास होत असेल आणि त्याला जर पास करायचं असेल तर तुम्ही काय करा, रोज सोमवारी सकाळी उठा म्हणे आणि काय करा तर बेलाचं पानं कट करा, ते मधात बुडवा आणि महादेवाला अर्पण करा म्हणे. पोरानं नाही 10वी पास अभ्यास केला तरी ते 10वीत पहिलं येईल म्हणे. ह्याच्या बापानं ठेवलंय गाव काय अजिबात नाही. ही थोतांड साधन आहे, थोतांड आहे. संतांनी ही साधनच सांगितली नाहीत. संतांनी सांगितलं काय? संतांनी सांगितलं 900 कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती. 900 पोरं होत असतील तर नवरा करायची काय गरज आहे म्हणे. ही रोकठोक भाषा संतांची आहे. म्हणून तुम्ही आम्ही जे करतो की नाही ती कर्मकांड आहे आणि ती निव्वळ आणि निव्वळ कशी कर्मकांड आहे तर आंधळी कर्मकांड आहे. म्हणजे माझ्या भावाचे सासरे सोलापूरला राहतात.
त्या बिचारांनी घरात पिरॅमिड लावलेत, असे मोठमोठे पिरॅमिड लावलेत. मी कीर्तनाला चाललो होतो, तिथं पोहोचलो, म्हटलं थोडं फ्रेश होऊ, आतमध्ये गेलो. बाथरूमच्या दरवाजाला त्यांनी छान आरसा लावला होता. म्हटलं हे कशासाठी? काही नाही म्हणे, बाथरूमला हातपाय धुवायला जाताना, तोंड हातपाय धुवायला जाताना स्वतःला बघून गेला तर चांगलं असतंय. म्हणलं हे कुणी सांगितलं? काही नाही म्हणे, अमक्या अमक्या बाब्यानं सांगितलं. काही नाही महाराज, याच्यानं सुख समाधान मिळणार नाही. समाधान आणि सुख मिळतं कशानं मिळतं? तर सदा नामघोष, तेने सदा चित्त समाधान. संतांनी जे सांगितलं त्याच्या पाठीमागं धावत राहिलो तर जे वाट्याला येईल ते आनंद आहे, आणि संतांनी सांगितलेल्या मार्गानं नाही गेलो, जे वाट्याला येईल ते दुःख आहे विठ्ठल. म्हणून लोक हो कर्ममार्गाने संत पवित्र आहेत, जे कुलतः देशतः पवित्र आहेत. आणि कर्ममार्गाने आणखी कसे आहे, जिथं विषमता संत पाळत नाहीत, जिथं भेदभाव कोणताही ते करत नाहीत, आणि जगाच्या पाठीवरती ते एकमेव आहेत. म्हणून समजून चला, संत त्यांना म्हणत चला ज्यांच्याकडे भेदभाव नाही. पैशाची पाकिटं घेणारी हल्लीची संत मंडळी ती या परंपरेत येत नाहीत, हे आपण नेमकेपणानं समजून घेतलं पाहिजे. मग कर्ममार्गाच्या दृष्टिकोनातून संत पवित्र आणि सोवळी असतील, तर भक्ती मार्गाच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत? जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणाले, अभंगाचं दुसरं चरण. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणाले, भक्ती मार्गाच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आता हे नेमकेपणानं आपल्यासाठी साधं सोपं आहे म्हणून सांगतो. ज्यांचा आवडता देव, ज्यांना देवाशिवाय दुसरं काहीही आवडत नाही, आणि जे फक्त आणि फक्त देवावरती प्रेमच करतात, ते आणि तेच संत आहेत बरं का. भक्ती मार्गाच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत? ज्यांना देव आवडतो म्हणे, देवाशिवाय ज्यांना दुसरं काहीही आवडत नाही ते लोक हो. ऐका, मुद्दा असा, आपण कोणत्याही वारकरी परंपरेतल्या कोणत्याही संतांचा संदर्भ घेतला तरी त्या संतांना देवाशिवाय दुसरं तिसरं काहीही आवडलेलं नाही. आपण नीट समजावून घ्या. अगदी म्हणजे संतांना नेमकेपणानं देव समजला होता एक, आणि देवाला सुद्धा संतांशिवाय करमत नव्हतं दोन. म्हणून देवावरती प्रेम करावं आणि देवानंही संतांवरती प्रेम करावं, या दोघांच्या एकूण खेळामध्ये हा खेळ भक्तीचा रंगलेला आहे बरं का. आपण समजून घ्या. मुद्दा काय आहे की ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. काय आहे? देव जर आवडायचा असेल तर देवाला जे साधन आवडतं ते करावं लागतं. काय आवडतं देवाला? देवाला पैसा आवडत नाही, देवाला संपत्ती आवडत नाही. देवाला आवडतं काय? तर देवाला आवडतं नामस्मरण. देवाला काय आवडतं तर नामस्मरण. अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला हरिपाठ आपल्याला पाठ आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? देवाला आवडतं प्रेम आणि नाम. म्हणजे नाम जर प्रेमपूर्वक घेतलं तर ते देवाला आवडतं म्हणे. ऐका, देवाला जर नाम आवडत असेल तर नामाच्या साधनेनं आपल्याला देवावरती प्रेम करता येतं. संतांनी नेमकं हेच केलं, याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही. जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या दिल्या, पण त्याच्यामधलं प्रेम आपण समजून घेतलं पाहिजे. अरे विठ्या, रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, आणि तुझी रांड रणकी झाली म्हटल्या जनाबाई महाराज. पण काही नाही महाराज, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी देव आला. लोक हो काय आहे, बऱ्याच जणांना असं वाटतंही जनाबाई महाराजांनी शिव्या दिल्या, आपल्याला काय हरकत आहे द्यायला. पण लोक हो, ते तोंड जनाबाई महाराजांचं असावं लागतं. तुमचं माझं असून कसं चालेल सांगा ना. त्यासाठी देवावरती प्रेम करावं लागतं. त्या देवाशिवाय म्हणजे अगदी कबीर महाराज हे म्हणजे त्या काळातली एक घटना अशी सांगितली जाते बरं का, की कबीर महाराज आले जनाबाई महाराजांचा शोध घेत घेत. तसं बघायला गेलं तर काळानुसार कबीर महाराज हे नंतरचे आहेत, पण क्षेपक अर्थानं आलेला हा दृष्टांत आहे. पण दृष्टांत म्हणून आपण समजून घेऊयात. चला, काय झालं? आले म्हणे जनाबाई महाराजांचा शोध घेत घेत. मग काय झालं तर एके ठिकाणी दोन गौऱ्या म्हणजे दोन बायकांची भांडणं, मोठमोठ्यानं भांडणं सुरू झाली होती. की गौऱ्या नेमक्या कुणाच्या? या गौऱ्या माझ्या, या गौऱ्या तुझ्या. ती बाई म्हणत होती, तुझ्या एकटीला एवढ्या गौऱ्या थापल्याच कशा काय गेल्या? एवढ्या मोठ्या गौऱ्या कशा काय तुझ्या? आणि माझ्या एवढ्याच गौऱ्या थापलेल्या झाल्या कशा काय? दोघींमधला वाद आहे. कबीर महाराज पोहोचलेले आहेत, आणि कबीर महाराज पोहोचल्या एक बाई म्हणाली, ओ कबीर महाराज इकडे या म्हणे. कळालं म्हणे तुम्ही उत्तर भारतात आला, या इकडे. काय नाही म्हणे, आमच्या दोघींची भांडणं गौऱ्या कुणाच्या जास्त, कुणाच्या गौऱ्या, यावरून वाद सुरू झालाय. मग काही नाही म्हणे, माझ्या गौऱ्या मला शोधून द्या. कशा शोधायच्या? या सगळ्या गौऱ्या माझ्या आहेत म्हणे. एवढ्या मोठ्या? हो म्हणे. ती बाई म्हणाली, नाही हो,
हिनं माझ्या गौऱ्या चोरल्या त्यामुळे तिच्या गौऱ्या जास्त झाल्या. ती म्हणाली नाही, माझ्या जर गौऱ्या तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर प्रत्येक गौरी उचला, कानाला लावा, ज्या गौरीतनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या गौऱ्या माझ्या, बाकी हिच्या म्हणे. कबीर महाराजांनी गौऱ्या कानाला लावायला सुरुवात केली. प्रत्येक गौरीतनं विठ्ठल 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 असा आवाज आणि सगळ्या गौरीतनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतोय. ते कबीर महाराजांनी सांगितलं सगळ्या येतो. म्हणाले तिच्या गौऱ्यांना कान लावा. त्यातल्या एकाही गौरीतनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत नव्हता. कबीर महाराज म्हणाले मग ह्या गौऱ्या तुमच्या, पण तुम्ही कोण? काही नाही म्हणे, मी जनाबाई. जनाबाई महाराजांच्या गौऱ्यातनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. काय म्हणालो मी? जनाबाई महाराजांच्या गौऱ्यातनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. तुमच्या माझ्या गौऱ्या चालल्या, आमच्या तोंडातनं आवाज येणार, हा माझा मुद्दा आहे. काय सांगितलं मी? आमच्या गौऱ्या चालल्या ना तरी आमच्या मुखातनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत नाही. लोक हो, देवाला जे आवडतं ते जर नाही केलं तर आमच्याही गौऱ्या विदाऊट नाव घेतात जाणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आमच्या गौऱ्या रचल्यानंतर, त्या जळल्यानंतर ज्याची राख कानाला लावली तरी काही आवाज येणार नाही. इतकी शाश्वती हो आपल्याला, काही आवाज येणार नाही. पण महाराज जनाबाई महाराजांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. मला सांगायचा मुद्दा हा की केवढा मोठा अधिकार गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणावे, इतका मोठा अधिकार. हे कारण काय? कामुळं? हे कशानं होतं? तर हे याच्यामुळंच होतं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे की मुखाला इतके अनावर वाचा व्हावी, इतकं अनावर मुख व्हावं तुमचं माझं की तुमच्या माझ्या मुखाला भगवंताचं नाव यावं, त्याच्याशिवाय दुसरंही काही येऊ नये. लोक विचार करा ना, तुमचा माझा दिवस समजून घ्या. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या मुखात विठ्ठल किती वेळा आलं? संतांच्या मुखामध्ये विठ्ठल किती वेळा आलं? अनावर वाचा इतक्या वेळा आलं. आपल्या मुखात विठ्ठल किती वेळा आलं? अनावर वाचा नाही, आवर वाचा इथपर्यंतच आहे. काही नाही झाली अनावर वाचा हो, आपली झालीच नाही. मला सांगायचा मुद्दा हा की संतांनी नामस्मरणाच्या रूपानं देवावरती प्रेम केलं आणि त्या प्रेमानंच देव जिंकला, बस दुसरं काही नाही. म्हणून त्यांचा आवडता देव झाला. नाहीतर अन्यथा अर्जुनाच्या संदर्भातली कथा सांगितली जाते महाराज. अर्जुन एक दिवशी काय झाला म्हणे, देवाला विचारलं, अय देवा तुझा आवडता भक्त कोणता? देव म्हणला अर्जुना तसलं काय सांगता येत नाही. सांगच म्हणे देवा, तुझा आवडता भक्त कोणता सांगच एकदा. देव म्हणला अरे अर्जुना सांगता येत नाही, सांग म्हणे देवा. अर्जुनाला देव म्हणला 5 दिवसाची मुदत देतो म्हणे. 5 दिवसानं सांगणार? नक्की सांगतो म्हणे. 5चे 6 दिवस झाले, 6चा 7वा दिवस उजाडला. देवानं सांगितलं अर्जुना रथ काढ. अर्जुनानं रथ काढला. रथ पुढं 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 गेला, जंगलामध्ये रथ गेला आणि जंगलामध्ये रथ गेल्यानंतर रथ एका ठिकाणी थांबवला. रथ थांबल्या अर्जुन म्हणला देवा आवडता भक्त कुठला सांगा म्हणे. देव म्हणला त्याचंच कीर्तन सुरू करायचं आहे, पण तहान लागली म्हणला पाणी घेऊन येशील का? देव म्हणला अर्जुन मला काय हरकत आहे म्हणला देवा, तुझ्यासाठी अरे घेऊन येतो ना म्हणे. त्या अर्जुनानं बाहेर लांब बघितलं, त्याला एक झोपडी दिसली महाराज. त्या झोपडीच्या दिशेनं अर्जुन निघाला. अर्जुन जसा तिथं पोहोचला तसा त्या झोपडीच्या बाहेर एक संन्यासी वाळलेल्या गवताच्या काड्या खात होता. कसल्या काड्या खात होत्या? वाळलेल्या गवताच्या काड्या. अर्जुनानं बारीक त्या संन्याशाकडे बघितलं. एवढा तेजपुंज संन्यासी वाळलेल्या गवताच्या काड्या खातो म्हणजे काय? अर्जुनानं घाबरत घाबरत विचारलं, का हो म्हणे एवढे तेजपुंज दिसता आणि वाळलेल्या गवताच्या काड्या खाता, कारण काय? त्यानं सांगितलं मुद्दा असा आहे म्हणे, हिरव्या गवतामध्ये जीव असतो. हिरव्या गवतात काय असतो? जीव असतो. आणि मला कुणालाही मारायचं नाही, मला कुणाची हिंसा करायची नाही, म्हणून मी वाळलेल्या गवत खातो, कारण वाळलेल्या गवतात जीव नसतो. अर्जुनानं बारीक बघितलं, त्या संन्यासाच्या कमरेला होती तलवार. काय होती? तलवार. अर्जुन म्हणला कुणाला मारायचं नाही म्हणताय आणि कमरेला तलवार कशाला? जायचं नाही कुठल्या गावाला, इष्टी कुठं चालली विचारायची काय गरज नाही. घाबरत घाबरत अर्जुन म्हणला कुणाला मारायचं नाही म्हणतात, मग कमरेला तलवार का? हे विचारल्या तो संन्यासी असा उठला महाराज आणि लाल बुंद झाला. आणि जसा संन्यासी लालबुंद झाला तसा अर्जुन थरथर कापायला लागला. अर्जुन जसा थरथर कापायला लागला तसा संन्यासी म्हणला, काय म्हणे क्षत्रिया, मला 3 व्यक्तींना मारायचं म्हणून कमरेला तलवार. का बरं? कारण या 3 लोकांनी माझ्या देवाला लय त्रास दिलाय म्हणे. म्हणला मला सांगा ना म्हणला, मी क्षत्रिय आहे, मी मारतो म्हणला, तुम्ही कशाला मारता? मारशील? नक्की मारतो म्हणला. ऐक म्हणे, पहिली व्यक्ती आहे ना म्हणे, पहिली व्यक्ती ऋषी आहे म्हणे, ऋषी आहे, नाव भृगु ऋषी आहे. मग म्हणला मारायचं का? त्या भृगु ऋषीनं माझ्या देवाच्या छतडात लाथ मारली आहे म्हणला, माझ्या देवाला लय वेदना झाल्यात, मला त्याला मारायचं आहे. अर्जुन म्हणला ऋषी हत्येचं पाप अंगलट येतंय, हरकत नाही म्हणला, मारतो. दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगा.
दुसरी व्यक्ती आहे ना म्हणला, ती एक स्त्री आहे म्हणला, बाई, तिला मला मारायचं आहे. अर्जुन म्हणला, पहिलं ऋषी हत्येचं पाप, आता स्त्री हत्येचं पाप. नाव सांगा म्हणला, मी मारतो. दुसरी व्यक्ती आहे ना म्हणला, तिचं नाव ऐक सांगतो म्हणे. काय नाव आहे? कुणाला मारायचंय? बाईला मारायचंय. अर्जुन म्हणला, पहिलं ऋषी हत्येचं पाप, आता स्त्री हत्येचं पाप. हरकत नाही म्हणे, नाव सांगा. काय म्हणे? क्षत्रिया 5 पांडव नावाचे कुणीतरी पांडव होते म्हणे. कोण म्हणते? संन्यासी. कुणाला म्हणते? अर्जुनाला. 5 पांडव नावाचे कुणीतरी पांडव होते म्हणे. त्यांची एक भार्या आहे म्हणे, तिचं नाव आहे द्रौपदी, आणि मला तिला मारायचं आहे. अर्जुन मला घोडं घरात घुसलं, बायकोला मारायचं. द्रौपदीला म्हणजे कोण? बायकोला मारायचं. म्हणलं पण का मारायचं? त्याचं कारण आहे म्हणे. काय? ह्या द्रौपदीनं माझ्या देवाला लय त्रास दिला. काय झालं? काय नाही म्हणे, हिच्या घरी पाहुणे जेवायला येणार, हिचे नवरे जंगलात, मग हिनं म्हणायचं देवा धाव. देवानं हातातलं ताट सोडायचं आणि हिच्या पाहुण्यांना जेवायला घालायचं म्हणे. तेही सोडा, ज्यावेळी वस्त्रहरण सुरू झालं त्यावेळी काय झालं, हिचे नवरे मान खाली घालून बसले आणि हिनं म्हणायचं देवा धाव. देवानं हातातली कामं सोडायची आणि हिला लुगडी पुरवायला यायची. लय ताप झालाय म्हणला, हिला मला मारायचा आहे. अर्जुन म्हणला, आता मनातल्या मनात बायको का असताना मारतो म्हणला. तिसरी व्यक्ती सांगा. तिसरी व्यक्ती क्षत्रिय आहे म्हणला. म्हणला त्याचं नाव आधी सांगा, त्याला मारतो. 5 पांडव नावाचे कुणीतरी पांडव होते म्हणला, त्यातला एक धनुर्धर आहे, त्याचं नाव आहे अर्जुन, आणि मला त्याला मारायचं आहे म्हणला. अर्जुन म्हणला, घोडा अंगावर आला आता. बरं, अर्जुन म्हणा ना, मीच अर्जुन आहे. अर्जुन घाबरतच म्हणला, त्याला काय मारायचं? त्यानं काय केलंय? त्यानं लय ताप दिलाय म्हणला. काय? म्हणला, ज्यावेळी युद्ध संपायचं, देवानं त्याचं सारथ्य केलं म्हणलं अर्जुनाचं. युद्ध संपायचं त्यावेळी काय झालं? त्यावेळी काही नाही म्हणे, त्या अर्जुनाला, अर्जुन जेवायला बसलेला असायचा, अर्जुनाला देव म्हणायचा, अर्जुना भात घे, अर्जुना तूप घे, अर्जुना वरण घे. तोपर्यंत देव शांतपणे घोड्यांना आंघोळ घालायचा, त्यांना व्यवस्थितपणे हात लावायचा. अर्जुन जेवायला बसलेला आहे, देव त्याला म्हणायचा, अर्जुना भात तूप वरण काय घ्यायचं ते घे. अर्जुन मस्त जेवायचा म्हणला. पण अर्जुन देवाला विचारलं सुद्धा नाही, देवा तू जेवला का? बरं, हेही सोडा म्हणे, रथात बसताना अर्जुन पायातल्या वाहनासकट देवाच्या मांडीवर पाय देऊन रथात बसायचा म्हणला. लय त्रास झाला, ह्याला मला मारायचा आहे. आता असं म्हटल्यावर अर्जुन थांबल का पळत सुटलं? काय मत आहे तुमचं? अर्जुन जे पळत सुटला ते थेट देवा जिथं बसलाय तिथं आला. देव म्हणला, अर्जुन आणलंच पाणी? अर्जुन म्हणला, देवा कुठलं पाणी कसलं पाणी? म्हणला, तोंडचं पाणी पळायची वेळ आली. काय झालं? अरे काय म्हणला, तो संन्यासी मला मारायला उठला ना. देव म्हणला, कुठाय संन्यासी अर्जुना? अर्जुनानं मागं बघितलं महाराज, तो संन्यासीही नाही आणि तो झाडही नाही, ती झोपडीही नाही. मग देव अर्जुनाला म्हणाला, अरे अर्जुना, मुद्दा असा आहे, लोक हो भगवंतानं अर्जुनाला जो आवडतो मला, ज्याला मला त्रास झालेला सहन होत नाही ना, अर्जुना तो माझा आवडता भक्त हे सांगितलं. पण देवाचा आवडता होण्यासाठी देवाला त्रास झालेला सहन होत नाही, हा एक जो मुद्दा आहे. त्याच्यापेक्षा आणखी एक जो मुद्दा दुसरा महत्वाचा आहे, तो असा की देवाला जर आवडतं व्हायचं असेल तर तुम्हा मला तुमच्या माझ्या अंतःकरणातनं शुद्ध असणं महत्वाची गोष्ट आहे. जो अंतःकरणातनं शुद्ध असतो तो देवाच्या जवळचा असतो. जो अंतःकरणानं अपवित्र असतो, जो अंतःकरणानं अशुद्ध असतो, तो देवाच्या जवळचा असू शकत नाही महाराज. म्हणजे भागवतातली एक छोटी कथा सांगितली जाते, ऐकिवातली कथा आहे महाराज. असं झालं की एकदा काय झालं म्हणे, राधेनं देवाला विचारलं होतं, देवा तुझ्या जवळचं कोण आहे रे सर्वात? देव म्हणाला, राधे असं सांगता येत नाही का? राधा म्हणाली, देवा काय म्हणे की बाबा तू सातत्यानं बासरी जवळ घेतो, तोंडाजवळ बासरी घेतो, वाजवत असतं सातत्यानं, ती बासरी माझ्यापेक्षा इतकी का जवळची आहे सांग ना. देव म्हणलं, राधे सांगू का बासरी का जवळची आहे? मुद्दा काय म्हणे की बासरी आत्म रिकामी आहे म्हणून ती माझ्या जवळ आहे म्हणे. बासरी आत्म रिकामी म्हणून माझ्या जवळ आहे म्हणे. लोक हो, आपण देवाच्या जवळ यासाठीच नाही, कारण आपण आत्म भरलेली माणसं आहोत, आणि जी माणसं आत्म भरलेली असतात ती देवाच्या जवळची नसतात. मला तुम्हाला विचारायचं, आपण पंढरीची वारी करता की नाही सगळेजण? पंढरीपूरच्या वारीला आपण ज्यावेळी मैल चालत जातो, शेकडो किलोमीटरचा प्रवास करत, आणि उभारलेला असतो रांगेमध्ये देवाचं दर्शन घ्यायला, त्यावेळी देवाचं दर्शन घ्यायला उभारलेला असताना मला तुम्हाला विचारायचं, शासकीय पूजा ज्यावेळी असते, मोठी रांग थांबवलेली जाते, आणि जे कोणी असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जे कोणी शासनाच्या वतीने येतात, रांग थांबवली जाते आणि त्यांना व्हीआयपी रांगेतून आणलं जातं, देवाची पूजा केली जाते. मला तुम्हाला विचारायचं आहे, मी केलेला सर्वे असा आहे की त्यावेळी देव मंदिरात थांबत असेल का? मी
मंदिरात अजिबात थांबत नसेल. ते देव म्हणत असेल की बाबा तू मूर्तीची पूजा करून घे. हा, देव काय म्हणत असेल, तू मूर्तीची पूजा करून घे. जे माझे भक्त शेकडो किलोमीटर माझ्यासाठी चालत आले, त्यांच्या थोड्या पायाला भेगा पडलेत किंवा त्यांचे पाय थकलेले आहेत, ते थोडं दाबून येतो, ते शांतपणाने झोपलेत का ते थोडं बघून येतो, तू तोपर्यंत मूर्तीची पूजा करून घे. देव नक्की असं म्हणत असेल. महाराज, मला सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही आम्ही देवाच्या जवळ जातो म्हणजे देवाच्या पायावरती डोकं ठेवतो. महाराज, देव याच्यानं मिळत नाही. तुमच्या माझ्या अंतःकरणानं देव मिळवण्यासाठी तुमचं माझं अंतःकरण पवित्र असावं लागतं. आणि अंतःकरण पवित्र होतं कशानं? देवाला जे आवडतं ते केल्यानं, आणि ज्याच्यामुळं तुमच्या माझ्या अंतःकरणातले दोष निघून जातात, त्याच्यानं देव आपलासा होतो. महाराज, अन्यथा इतकं साधा सोपा देव आपला होत नाही. म्हणून लोक हो, संतांनी तुम्हाला सांगितलं की काय करावं देव आपला होण्यासाठी. काही नाही, नामस्मरण करावं, देव त्याच्यानं आपला होतो. काय करावं? काही नाही. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी तर इतकं जबरदस्त सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणाले, तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ, का रे शिनलासी वाऊगा, न भजता पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, तीळ जाळले काय, तांदूळ जाळले काय, याच्यानं देव मिळतो का? नाही बाबा. का शिनलासी वाऊगा, न भजता पांडुरंगा. अरे पांडुरंगाला भजावं लागेल रे, त्याच्यानं देव मिळतो, अन्यथा देव मिळणार नाही. म्हणून लोक हो, आम्हाला देव जर तुम्हाला लाडका करून घ्यायचा असेल, तुम्ही आम्ही देवाचे लाडके व्हायचं असेल, तर संतांनी चाललेल्या मार्गाने आम्हाला जावं लागतं. अन्यथा देव तुमचा माझा होणार नाही, अन्यथा देव आपला होणार नाही. म्हणून लोक हो, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालत नाही. नामस्मरणाचा इतका सुंदर मार्ग आहे, इतका सुंदर मार्ग आहे, इतका सुंदर मार्ग आहे, जो एकट्यानं न करता समूहानं करण्याचा मार्ग आहे. आणि समूहानं कसं जावं? तर नाचत जाऊ. कोणाच्या गावाला जायचं? त्याच्याच गावाला जायचं, नाचत जायचं. महाराज, आनंदानं उड्या मारत जायचं. म्हणजे पंढरपूरच्या वारकऱ्याला मी विचारलं, का रे बाबा तुझा देव कुठं राहतो? त्या वारकऱ्यानं सांगितलं, वारीत चालताना माझा देव माझ्या बरोबर चालतो. वारीत चालताना माझ्या बरोबर माझा देव चालतो. ज्यावेळी रिंगणात खेळताना फुगड्या देव माझ्या बरोबर खेळतो, पावलं माझ्या बरोबर देव खेळतो. अगदी त्या शेवटचं रिंगण जे आपलं कुठे होतं, वाखरीला होतं, त्या वाखरीच्या रिंगणात देव माझ्या बरोबर लोळतो. जर भूक लागली तर अर्धी पोर भाकर देव माझ्याच ताटातली खातो, आणि निजायची वेळ आली तर माझ्याच तुटक्या सतरींजीवर माझा देव निसतो. इतका सुंदर देव जर तुम्हाला भेटायचा असेल तर लोकांनो, तुमच्या माझ्या अंतःकरणातले दुर्गुण घालवावे आणि नामस्मरणाला आपलंसं करावं, त्याच्यानं देव मिळतो. पण फार काही करावं लागत नाही देव मिळवण्यासाठी. काही नाही, खाईचं वय सोनी, बाबा काही नाही, एका जागेवरती बसावं, देवाचं नामस्मरण करावं. महाराज, देवाचं नामस्मरण केल्यानं हा देव मिळतो म्हणे, अन्यथा देव मिळणं फार अवघड आहे. लोक, अगदी माझ्या बाबतीत घडलेली घटना सांगून जातो. पंढरपूरची वारी, निवृत्तीदादांची वारी करत होतो. पत्रकार म्हणून पहिल्यांदा वारीत सहभागी झालो होतो. निवृत्तीदादांचा पालखी सोहळा कुठून चालतो? त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर. मी म्हणालो, हा पालखी सोहळा कधीच टीव्ही वरती दाखवला जात नाही, आपण पत्रकार म्हणून जावं आणि सगळ्या वारकऱ्यांना टीव्ही वरती आणावं. रोज एका वारकऱ्याची मुलाखत घेत होतो, टीव्ही वरती दाखवत होतो. आणि अशात मला एक म्हातारी गाठ पडली. महाराज, म्हातारी इतकी खतरनाक, डोक्यावरती हंडा घ्यायची, त्यात पाणी भरायची. जो वारकरी चालून दमला त्याला पाणी पाजायचे, जो वारकरी गाऊन दमला त्याला पाणी पाजायचे. म्हातारी खतरनाक आहे, तिची जरा मुलाखत घेऊ. आणि मग कळलं, म्हातारी नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्या आदिवासी पट्ट्यात राहती, नवरा मेलेला, पोरं मेलेली, पण काही नाही, काबळ कष्ट वर्षभर करायचे आणि वारी आली की वारीत चालायचं. मी म्हणलं, म्हातारीला गाठू विचारू. महाराज, 80 वर्षाची म्हातारी तुरु वारीत पळायची. मी 120 किलोचा देह घेऊन म्हातारीच्या मागे पळत गेलो. म्हातारीला कसं बस गाठलं. गाठल्या म्हातारीला विचारलं, आजीबाई 2 प्रश्न. ती म्हणली, विचार. छान गोड तोंड केलं, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या व्यवस्थित केल्या, डोक्यावरचा हंडा खाली ठेवला, चुंबळ खाली ठेवली. मला म्हणली, विचार. तिला 2 प्रश्न. किती वर्ष झालं वारीत चालता आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता? आता प्रश्न इतके सोपे होते महाराज, मला वाटलं म्हातारी दिलं उत्तर. काही नाही, प्रश्न ऐकले, म्हातारीनं चुंबळ डोक्यावर, हंडा डोक्यावर, म्हातारी पळत सुटली. काय खतरनाक म्हातारी, प्रश्नाची उत्तर द्यावीच नाही. काही नाही, पुन्हा पळत गेलो, पुन्हा गाठलं. मला द्या ना उत्तर. की म्हणजे कुठले प्रश्न? किती वर्ष झालं वारीत चालता, किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता? ती म्हणली, अरे येड्या, किती वर्ष झालं वारीत चालते आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करते, हे जर सांगत बसले तर माझ्यात अहंकार निर्माण होईल. बाबा,
आणि माझ्यात निर्माण झालेला अहंकार माझ्या देवाला सण व्हायचा नाही बाबा, पण इथं सुट. म्हातारीचं ऐकलं, दोन कानाखाली मारून घेतल्या. मग कळलं अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकास काय असतं ना, हे त्या दिवशी कळालं. म्हणलो हो, जिथं अहंकार वास करतो तिथं देव नसतो. जिथं मी सुरुवातीला उभालो, जिथं तुम्हाला मला मीपणाचा अहंकार झाला, समजून चाला देव तुमच्या माझ्या जवळ नाही. मला सांगा ना, इथे येताना आपण एकमेकांच्या पाया पडतो की नाही? वारीत गेल्यानंतर सोबत असलेली बायको जरी असली तरी आपण पाया पडतो की नाही? मला सांगा. वारीत चालताना बायकोच्या पाया पडताना तिच्यात आपल्याला भगवंत दिसतो, घरात आल्यावर राक्षस दिसतो का? बोला ना. घरात आल्यानंतर बायकोने बिचारीने इतक्या प्रेमाने पाया पडते. किती आपण वारकरी आहोत सांगा बरं, बायकोच्या पाया पडतात नाही पडत हो. का बरं? घरात आल्यानंतर आपण पुन्हा 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 काय होऊन जातो? काही नाही, पुन्हा पूर्ववत होऊन जातो, पुन्हा कर्मकांडांच्या मागे लागतो, पुन्हा अहंकार अंगामध्ये घेतो. म्हणजे पुरुषी अहंकार तर असा अहंकार आहे महाराज, तो कधी जाईल काही सांगता येत. डोक्यावरची टोपी किती छान इस्त्री करून आपण घेऊन आलेलो आहोत, त्याच्यावरती सुद्धा म्हणजे इस्त्री किती कडक आहे त्याच्यावरती सुद्धा कोणाचा माज असतो महाराज. पण सांगू, माज, अहंकार, मद, मत्सर या कुठल्याही दुर्गुणानं देव मिळणार नाही. ज्याला साधं जगता येतं, ज्याला छान जगता येतं आणि ज्याला प्रेमानं देवाला मिठी मारता येते ना, त्याचा देव होतो महाराज. देव त्याचाच आहे, देव तुमच्या माझ्या अहंकाराने ग्रासलेल्या माणसांचा नाही. म्हणजे मी कीर्तन करतो, लोक माझ्या पाया पडतात म्हणून मी त्यांच्या पाया न पडणं हा कुठल्या कीर्तनकाराचा अहंकार आहे मला अजून कळालेलं नाही. म्हणून लोक हो, जे करायचं ते प्रेमानं करायचं, जे जगण्यात उतरवायचं ते अहंकार विरहित उतरायचं, जे जगण्यात आणायचं तो संतांचा मार्ग आणायचा. आणि संतांचा मार्ग एखाद्या जगण्यात आला ना, मग जे उरतं ते सर्वम खल्विदम ब्रह्मास्य असतं, जे उरतं ते देव पण असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, अहंकार गेला तुका मे देव झाला. ज्याचा अहंकार जातो त्याला देव पण मिळतं महाराज. म्हणून त्यांचा आवडता देव खंडित प्रेम भाव. देवावरती काय करावं तर देवावरती प्रेम करावं, अखंडितपणानं प्रेम करावं, नामस्मरण अखंडपणानं करावं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा नाही समाधान. अखंड रूपानं देवावरती प्रेम करत राहावं. संत कबीर महाराजांचा एक खूप सुंदर दोहा आहे. संत कबीरजी महाराज म्हणतात, कर गुजरान गरीब में साधू भाई, मगरूरी क्यों करता है रे भाई. कर गुजरान गरीबी में साधू भाई, मगरूरी क्यों करता है रे भाई. जोगी होकर जटा बनावे, नंगे पैर क्यों फिरता है रे भाई. त्यांनी सांगितलं, जोगी झाला, जटा वाढवल्या, बिनचकली तर काय फिरतो रे. मुल्ला होकर बांध पुकारे, क्या तेरा साहेब घेरा है रे भाई. चीटी के पग नेवर बाजे, सो भी साहेब सुनता है रे भाई. कर गुजरान गरीबी में साधू भाई, मगरूरी क्यों करता है रे भाई. साधं होऊन राहावं. जगद्गुरु तुकोबा घडे ज्ञानोबाराय महाराज बोलतात की नाही, थोर पण सांडीचे जगात धाकुटे होईचे. धाकलं होऊन राहण्याचा आनंद, लहान होऊन राहण्याचा आनंद भगवंताच्या जवळ घेऊन जाणार आहे. अहंकारानं मी मोठा म्हणत राहिलो तर देव मिळत नाही महाराज. संतांनी कोणत्याही पद्धतीने अहंकार केला नाही म्हणून ते देवाचे झाले, देवाचे लाडके झाले, देवाचे लाडके झाले. तसा देव त्यांचा लाडका झाला. अन्यथा मंबाजीनं मारलं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराज त्यांच्याशी बोलले नाहीत असं नाही. रात्री जाऊन मंबाजीला म्हणाले, आज कीर्तनाला आला नाही, मला मारल्यामुळे तुमचे हात दुखतायत का ते दाबून द्यायला आलो म्हणे. हा भाव, वैश्विक भाव त्यांच्या हृदयात आहे, त्याचा संतपण असतं महाराज. आणि जिथं अहंकार मस्ती मात असतो तिथे मात्र संतपण उरत नाही. म्हणून लोक हो, हे येण्यासाठी संतांनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या मार्गाने आपल्याला जावं लागतं. देवावरती अखंड रूपाने प्रेम करावं लागतं. त्यासाठी एकदा देवाचं नाम घेऊ, हाताने टाळी वाजवू. विठोबा पवित्र सोमणी एकत्रित भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या या कारशरणाच्या अभंगाचा आपण विचार करतोय. जवळपास दुसऱ्या चरणापर्यंत आलेलो आहोत. जगद्गुरु तुकोबाराय महाराज असं म्हणतात की पवित्र सोमवळी एक तीच भूमंडळी असं सर्व मार्गाच्या दृष्टिकोनातून संत आहे. आणि भक्ती मार्गाच्या दृष्टिकोनातून संत हे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, अखंड रूपाच्या भगवंतावरती प्रेम करतात ते आणि तेच संत आहे. त्याच्याशिवाय दुसरे कुणीही संत नाही. लोक हो, मुद्दा असा आहे, अंतःकरणातल्या गुरुगुणांना घालवण्यासाठी भगवंतांनी नामनावाचं, संतांनी नामनावाचं साधन तुम्हाला दिलं आणि नामनावाच्या साधनानं
पहिल्या तीरावरती जावं लागतं. माया नगरी ओलांडायची असेल तर तुम्हाला भगवंताला शरण जावं लागतं. आणि देवाला शरण कशाने जाता येतं तर केवळ आणि केवळ नामाने जाता येतं. येथे एकच लीला करले जे सर्व भावे मज भजले. या या लीला नगरीमध्ये, या माया नगरीमध्ये एकच तर सांगतो सर्व अर्थानं मला भजतात. म्हणून भजन हे यासाठी की ही माया नगरी पार करून जावी यासाठी. म्हणून लोक हो, तुमच्या माझ्या अंतःकरणातला भगवंत रूपी दिवा, भगवंत जर तुम्हाला सापडायचं असेल तर नाम घ्यावं लागतं. चित्ताला समाधान त्याला मिळतं. म्हणून तुकोबाराय महाराज याच नामाच्या जीवावरती कुठपर्यंत गेले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूपापर्यंत जाता येतो. ते कशाने? नामस्मरणाच्या जोरावरती मला करता येतो. म्हणून त्या आणि त्याच वेळी हा देव तुमचा माझा आवडता होतो. लोक अगदी साधं सांगून जातो. नामाच्या या नामाच्या जोरावरती तुम्हाला देव पण मिळवता येतं. ते संतांनीच तुम्हाला सांगितलं की नाही बोला. म्हणजे नामाच्या जोरावर अहंकार जातो. अहंकार गेला की देव होतो. आणि त्याच नामाच्या जोरावरती देव ते संत हे कुठपर्यंत तर देव पण सुद्धा संतांना मिळतं इथपर्यंत. पण लोक हो, नामाच्या जोरावरती आपल्याला प्राप्त होतं. त्यासाठी ही नामाची नेमकेपणाने जाणीव आपल्याला झाली पाहिजे. यासाठी नाम महत्वाचं आहे. आणखी काय होतं नामाच्या जोरावर? फार काही नाही होत महाराज. नागबाबांनी संत चोखोबा महाराजांचं चरित्र सांगितलंय. आणि त्या चोखोबा महाराजांच्या चरित्राचा एक दृष्टांत आहे. तो दृष्टांत ऐका आणि आपण समारोहाकडे जाऊ. ऐका, दृष्टांत खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. काय झालं म्हणे, एके दिवशी अर्जुन माफ करा, एके दिवशी इंद्र स्वर्गातून खाली आला म्हणे. आणि इंद्र ज्या दिवशी स्वर्गातून खाली येत होता त्या दिवशी नारद भेटला. नारदाला इंद्राने विचारलं, बाबा नारदा, स्वर्गातलं अमृत नासलंय म्हणे. आणि हे नासलेलं अमृत मला नीट करून कुठे मिळेल? नारदाने सांगितलं, काही नाही बाबा इंद्रा, तुला माहितीये का काय आशिया खंड, तिथला भारत नावाचा देश, त्या भारत नावाच्या देशातलं महाराष्ट्र नावाचं राज्य, त्या महाराष्ट्रातला सोलापूर नावाचा जिल्हा, त्या सोलापुरातलं पंढरपूर नावाचं गाव, त्या पंढरपूर मध्ये एक सावकार राहतो म्हणे, त्याचं नाव आहे पांडुरंग. तिथं जा म्हणे, तुला नीट करून मिळेल. पण ज्या दिवशी इंद्र आला त्या दिवशी इंद्राच्या दुर्दैवानं होती एकादशी. कुणाच्या दुर्दैवानं? आपल्या नाही, इंद्राच्या दुर्दैवाने एकादशी होती. इंद्र महाराज रांगेत उभारला. त्यावेळी रांगेची काय सोय नव्हती. इंद्र रांगेत बिचारा उभारला. पण रांगेत उभारला दुपारी. रांग संपता झाली संध्याकाळ. संध्याकाळ जशी झाली तशी देवाच्या जवळ इंद्र येऊन पोहोचला. इंद्रानं बघितलं मूर्ती तर आहे पण देव तर गायब आहे. मग रुक्माई मातेला विचारलं, का हो म्हणे, विठ्ठल नावाचा सावकार इथंच राहतो म्हणे. मग कुठं आहे? आता संध्याकाळ झाली म्हणे. मग कुठं असेल? वाळवंटात नामदेव महाराजांचं कीर्तन आहे म्हणे. त्या कीर्तनाला तू गेलेला असेल. नक्की गेलेला असेल म्हणे. महाराज इंद्र वाळवंटात आला. त्याचं वर्णन असं आहे की कबीर महाराज पक्वादावरती बसलेले आहेत. आणि मग इंद्र त्या कबीर महाराजांकडे गेला. कबीर महाराजांना विचारलं, का हो म्हणे, हे काय चालू आहे? काही नाही म्हणे, तुझ्या आयुष्यात नर्तकी असतात, त्या नर्तकीच्या जे उलट आहे त्याला कीर्तन म्हणतात म्हणे, ते चालू आहे. नर्तकी कीर्तन काही नाही म्हणे, ते उलटच आहे. म्हणजे मग इथं विठोबा नावाचा सावकार भेटतो, मी इथंच भेटतो. कधी? काही नाही म्हणे, रंगात कीर्तन आलं. आणि रंगात जसं कीर्तन आलं, नाचता त्याचा शेला फिटल तो विठ्ठल. इतकं सोपं आहे म्हणे, इतकं सोपं आहे. महाराज नामदेव महाराजांचं कीर्तन, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप लावून महाराज कीर्तनात नाचायचं, ज्ञानाच्या गोष्टी करायच्या. पण त्या ज्ञानाची पेरणी करत असताना कशी करावी? नाचू कीर्तनाची रंगीत, नाचत करावी महाराज, नाचत आनंदानं ती करावी. महाराज नामदेव महाराजांच्या कीर्तनात विठोबा नाचायला लागला. नाचता विठोबाचा शेला फिटला. कबीर महाराजांनी सांगितलं, ह्योच कीर्तन. महाराज झाला मुद्दा असा, ते काय माझ्यासारखं कीर्तन नव्हतं, 9-11 पाऊस पडतोय म्हणून थांबवा असंही काही नव्हतं. महाराज ते नामदेव महाराजांचं कीर्तन होतं, ते चाललं पहाटे 3 वाजेपर्यंत. पण पहाटे 3ला कीर्तन जसं संपलं तसं महाराज भगवंत डायरेक्ट मंदिरात. इंद्र तिथे गेला. तो म्हणला, मी स्वर्गातून आलो, इंद्र माझं नाव, अमृत नाचलंय म्हणून घेऊन आलो, तुझ्याकडे नीट करून मिळतं म्हणून आलो, करून दे. म्हणला, बाबा आताशी कीर्तन संपलंय. तेच नामदेव महाराजांना परत मंदिरात येणार आहे, त्यांचा काकडा ऐकावा लागेल. काकडा झाला ना तुला नक्की करून देतो, नक्की करून देतो म्हणजे. महाराज काकडा झाला. इंद्र गेला देवाजवळ, मला द्या अमृत करून. बाबा आताशी काकडा झाला नाही, कालची एकादश आहे, आता आंघोळीला जावं लागेल. द्वादशीच्या पंगत चोखोबा महाराजांच्या घरी आहे, सगळी संत मंडळी तिथे जमलेली आहे, तिथे जाऊ, नक्की तुला करून देतो.
दोघं आंघोळीला गेले. द्वादशीच्या पंक्तीला कुठं गेले? तुकोबा महाराजांच्या घरी गेले. महाराज पंगत, ज्ञानोबा महाराज, तुकोबा महाराज, सावतोबा महाराज सगळे बसलेले. आणि झाला मुद्दा असा, तुकोबा महाराज देवाला जेवण वाढतायत. जेवण झाल्यानंतर इंद्र म्हणला, देवा अमृत मी एक करून देतो का? जाऊन माघारी देतो म्हणे. ऐक महाराज, पांडुरंगाने काय केलं? तुकोबा महाराजांना जवळ बोलावलं. तुकोबा महाराजांना सांगितलं, हा इंद्र स्वर्गातून आला, अमृत नासलेलं घेऊन आला, ते अमृत नीट करून दे. तुकोबा महाराज म्हणजे मी मग म्हणे कोण देणार? नीट करून दे म्हणे. तुकोबा महाराजांनी अमृत जवळ घेतलं. महाराज त्या अमृतावरती हात ठेवला. 3 वेळा विठ्ठल 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 म्हणाले. काय झालं? 3 वेळा विठ्ठल 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 म्हणाले. हात काढला, नासलेलं अमृत एक झालं. महाराज तिथं होते नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हणले, देवा तुझं नाम तर अमृतापेक्षाही गोड आहे रे. अमृताहुनी गोड तुझे देवा, तुझं नाम अमृतापेक्षाही गोड आहे रे. मला सांगायचा मुद्दा आहे, नासलेलं अमृत देवाच्या नामस्मरणाने नीट होतं. महाराज आमची तोंड का होणार नाही सांगा? होतील की नाही? होणार महाराज. म्हणून संतांनी स्वतःला प्रमाण ठेवलंय, स्वतःला ठेवलेलं आहे की बाबा नाही होणार ना, आम्ही साक्षीदार आहोत, होईल नक्की. करा तरी, जा तरी त्या मार्गाने, एकदा विठ्ठल तरी म्हणा उठाण. महाराज ते म्हणत्यानं तुम्ही आम्ही देवाचे लाडके होऊ, की साक्षीदार संतांचे आहे, की साक्ष संतांचे आहे, त्या दोन्हीला आपण चाललं पाहिजे. भक्ती मार्गाच्या दृष्टिकोनातून सुद्धा असे आहे. पुढं काय तर महाराज, पुढं काहीच नाही. या ज्ञानमार्गाच्या दृष्टिकोनातून संतांचा विचार केला तर संत कसे आहेत? तर तीच भाग्य बनते, सरती फुरती धन विकते. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात की ज्यांना कोणत्याही पद्धतीच्या धनाची आस नसते, त्यांना कोणत्याही पद्धतीनं धनाची अभिलाषा नसते, ते काय करतात? जे आलंय तेच सारं काही वाटून टाकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा जगद्गुरु तुकोबाराय महाराज माघारी करून देतात. का? कारण माहितीये याच्यात काही नाही. या नजराण्यात फार काही दुष्काळ पडला होता तत्कालीन काळामध्ये, आणि दुष्काळ पडलेला असताना तुकोबाराय महाराजांनी घरात सारं काही धान्य वाटून टाकलं. आणि धान्य वाटून टाकल्यानंतर बायकोने सांगितलं, माझ्या घरात तुम्ही आहात, बायको पोर आहेत, मी आहे, त्यांना काहीतरी ठेवा. मग एक पोतं कसं ठेवलं तुकोबाराय महाराजांनी, बाकी सारं काही वाटून टाकलं. ज्या लोकांना धान्य वाटलेलं होतं ते लोक परत माघारी आली काही दिवसांनी धान्य संपल्यावर. आणि तुकोबारायांना म्हणाली, अहो आता संपलं म्हणे, परत या ना. तुकोबाराय महाराजांनी धान्य जे राहिलेलं पोतं होतं ते वाटायला घेतलं. जसं वाटायला घेतलं तसं बायको आडवी आणि म्हणजे ह्यांच्या वाट्याचं दिलंय ते माझ्या काळातल्या वाट्यात आहे, ते राहू द्या ना. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणले, तुला काय पाहिजे? काही नाही म्हणे, मला माझा वाटा पाहिजे, माझ्या लेकरांचा तुमचा वाटा पाहिजे, मला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणजे तुम्हाला वाटा पाहिजे? हो पाहिजे. काम कर. रांग लागली, रांगेत उभा राहून तुझा वाटा बाजूला घेऊन पाहिजे. मला सांगायचा मुद्दा काय समजून घ्या. धान्य कोणाचं आहे? बोलत चला, झोपू नका. धान्य कोणाचं? तुकोबाराय महाराजांचं. पाहिजे कुणाला? बायकोला. कुणासाठी? घरासाठी, म्हणजे तुकोबारायसाठी. पण घरातलं धान्य घरातल्या लोकांसाठी पाहिजे, हे सुद्धा रांगेत घ्यायची परंपरा तुकोबाराय महाराजांची आहे. मग ही जर परंपरा जपलेला हा महात्मा असेल, हा संत महात्मा असेल, तर विचार करा धनधान्याचं या संतांना काय देणं घेणं आहे. त्या सगळ्यांपुढं धनधान्य म्हणजे मृत्तिके समान, मातीसारखं आहे, मेल्यासारखं हे सारं काय. लोक हो ज्ञानमार्गाने विचार केला तर हे संत या साऱ्या गोष्टींना मोह माया समजतात. आणि जे काही एकमेव सत्य आहे ते भगवंत नावाचं, सत्य नावाचं तत्व, तेच आणि तेच केवळ तुम्हा आम्हाला मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत राहतात. एक फक्त फरक मी तुम्हाला सांगून जातो. शंकराचार्यांनी मायावाद सांगितला, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी चिदविलासवाद सांगितला. बरं का? नीट लक्ष देऊन, फक्त फार काही नाही, ह्या दोन तात्विक गोष्टी आहेत. मायावाद म्हणजे काय? तर मायावाद म्हणजे काय तर देव हा माया रूपाने सगळीकडे नटलेला आहे. ही सगळी माया आहे, मी आम्ही जे जगतो आहोत हे सारं माया रूपी आहे. हा विचार शंकराचार्यांनी मांडला. पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले की मान्य ही माया आहे, पण तो जर देव रूपाने नटलेला असेल तर ती माया असू शकत नाही. म्हणे हा चैतन्याचा वास आहे, आणि हा चैतन्याचा वास मी कीर्तन करतोय म्हणून माझ्या हृदयात आहे. तुम्ही ऐकलेले आहात, बसलेले आहात, तो तुमच्या हृदयात आहे. तो बाहेर पडणाऱ्या कुत्र्याच्याही हृदयात आहे. तो जर नसता तर नामदेव महाराज त्याच्या पाठीमाग तुपाचे वाटी घेऊन धावले नसते. मला सांगा ना, एखादं गाणं
ज्यावेळी तहानेनं व्याकुळ होऊन वाळवंटात पडलंय त्यावेळी काशीवरून आणलेलं पाणी गाढवाच्या मुखामध्ये घालण्याची परंपरा नाथबाबांना का सुचली? कारण माहिती आहे गाढव जरी असलं तरी त्याच्या हृदयात देव आहे. हा देव चैतन्य रूपाने वास करत असतो. चिद विलास म्हणजे चैतन्य आणि विलास म्हणजे वास करणं. तो प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. हा चैतन्य विलास ज्या क्षणी तुम्हाला समजून येईल त्या क्षणी हा देव विठ्ठल जरी स्थळी भरला या तत्वानं तुम्हाला समजून येईल लोक हो. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाणं, संतांनी सांगितलेली कर्मांचं आचरण करणं, संतांनी सांगितलेल्या नामस्मरणाचं आचरण करणं आणि त्या मार्गाने गेल्यानं काय होतं? जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात तुकाने काय म्हणतात तुकोबाराय अभंगाचं शेवटचे चरण तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा